दिवाळीची सुरुवात झाली आणि त्याचबरोबर ना सणांची देखील लगबग चालू झालेलीच असते. असा तर एक सण होऊन पण गेला नागपंचमीचा. त्याचबरोबर आता रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि त्याचबरोबर बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. तर चला, प्रत्येक तुम्ही असा विचार केलाय का कधी? सगळे सणांचा खूप छान असा आनंद घेतात, पण आपल्या गृहिणींना मात्र अजिबात सणांच्या दिवशी सुद्धा वेळ मिळत नाही आणि आपणच काम मागे राहायचं. आपण पण अशी तयारी करूया की जेणेकरून आपल्याला आपलं काम आणि सण दोन्हीही आनंदात साजरे करता आले पाहिजेत. चला तर मग. बऱ्याचदा आपण बायका कार्यक्रम चालू होऊन जातो आणि आपण किचनमध्येच गुरफटलेलो असतो. मग तो कुठलाही कार्यक्रम असो, पूजा असो, रक्षाबंधन असो किंवा काहीही असो, त्याच्या मागचं कारण असतं जी प्री प्लॅनिंग असते. आणि आपण बऱ्याच जणा किचनमध्ये अशा काही गोष्टींमध्ये गुरफटून जातो. त्याच्यामुळे त्याची तयारी आदल्या दिवशी केली की आपल्याला देखील थोडासा कामाचा ताण कमी होतो. आता तुम्ही बघू शकतात ना, रक्षाबंधन असेल तर सकाळपासूनच धावपळ असते. एकतर आपल्याला माहेरी जाणार असतं, आपल्याकडे कधी कोणी येणार असतं. आता जर आपण माहेरी जरी गेलो तरी आईच्या मागे धावपळ असते आणि त्यामुळे ना आदल्या दिवशी जर आपण तयारी करून ठेवली, असा काही मेनू ठरवा की जेणेकरून आपल्याला करणं देखील इझी जातं आणि सगळ्यांचं पोट भरणं होतं. त्यामध्ये तुम्ही मिसळ बनवू शकता, त्याबरोबर पावभाजी बनवू शकता, जेणेकरून ती झटपट होते आणि त्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी करण्यासाठी देखील भरपूर असा वेळ मिळत असतो. सण म्हटलं की पूजा आली आणि पूजा म्हटलं की सगळं पूजेचे साहित्य आलं. त्यामुळे असं सगळं एकाच ठिकाणी काढून ठेवलेलं असलं की त्यावेळेस मात्र आपली धावपळ टळते. खरं तर आहे ना, रक्षाबंधन नाही इतकं, पण जन्माष्टमीची पूजा असेल, गणपती असेल, त्यावेळेस तर लागतंच. त्यानंतर ना या सगळ्या पूजेच्या गोष्टी आहे, यामध्ये दिवा आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला सणांसाठी लागत असतात. सो त्या सगळ्या वरती मी आता सध्या काढून ठेवल्या, कारण की त्यानंतर गणपती वगैरे अशा बऱ्याच गोष्टींसाठी लागणार आहे. सो स्वच्छ करून घासून ठेवलं आहे. त्यानंतर पूजेची थाळी बनवायची आहे किंवा काही गोष्टी असणार आहे, या सगळ्या मी आत्ता काढून ठेवते, जेणेकरून त्या दिवशी माझी धावपळ होणार नाही. सण म्हटलं की सगळ्यांना नटायला आणि सजवायला खूप आवडतं आणि त्याचसोबत ना आपल्या बायकांचं असतं स्किन केअर. बऱ्याचदा आपले केस इथे व्हाईट झाले, तुम्ही बघू शकतात, मेहंदी लावणं असेल, आयब्रोज करणं आहे, या छोट्या छोट्या गोष्टी जेणेकरून आपण स्वतःला छान असं फ्रेश फील करवतो आणि दिसायला देखील आपला चेहरा, कारण की हेच दिवस असतात आपण कामांमध्ये अडकून जातो आणि अरे यार जाऊ दे, या वर्षी राहिलं, पुढच्या वर्षी आपण छान तयारी करूया. पण यावर्षी का राहिलं? मग तुम्ही मागच्या वर्षीही अनुभवलं असेल की मागच्या वर्षी असं मी सगळ्यांसाठी जेवण बनवत होते आणि त्यामुळे माझी स्वतःची तयारी राहिलं. तर यावर्षी तुम्ही प्लॅनिंग असं करा की तुम्हाला तुमच्या जेवणात पण कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये आणि जे काही स्वतःची तयारी आहे ना ती देखील एकदम भारी करायची आहे. त्यासाठी चला, मी कुठली साडी घालणार आहे, मी कुठले दागिने वेअर करणार आहे, मी कुठलं काय त्या दिवशी घालणार आहे, ड्रेस असो साडी असो, ते सगळं मी आधीच काढून ठेवणार आहे. त्यानंतर बघा ना, बऱ्याचदा असं होतं की ऐनवेळी आपल्याला असं वाटतं, घराची क्लिनिंग असेल, डेकोरेशन असेल, बऱ्याचदा आपण म्हणजे पाटाभोवती रांगोळी काढणं असेल, त्यासाठी वेळ नसतो. मग ज्या काही रेडीमेड रांगोळीचे पॅचेस आहे, जे की तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओजमध्ये बघत असाल, रांगोळीचे असेल, वुलनचे असेल, अशा ज्या काही गोष्टी आहे ज्या आपल्या वेळ पण वाचवणार आहे आणि आपल्या ज्या काही म्हणजे दिसायला पण ते सगळं छान झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची तयारी तुम्ही 4-5 दिवस आधीच करा. राखी आधीच आणून ठेवा. त्यानंतर आपल्याला काही गिफ्ट द्यायचं असेल, रिटर्न गिफ्ट असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्षाबंधनसाठी असो किंवा कुठल्याही सणांसाठी गोड काय बनवायचं, कारण की सध्या बाजारात प्रचंड भेसळ चालू आहे. आणि माझं नेहमी असतं की आम्ही जी काही मिठाई आहे रक्षाबंधनसाठी आपण भावाकडे नेण्यासाठी असते, ती मी घरीच बनवत असते. मग त्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या घरातल्या दुधापासून असते किंवा खोबऱ्यापासून असते, या सगळ्या रेसिपीज असतात, त्या सगळ्या मी आधी बनवत असते. आणि असं सगळं माझं प्लॅनिंग असतं. जे मी काही ज्या रेसिपीज आहे किंवा स्पेशल थाळी आहे, या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. आज पण मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगते त्या गोष्टी पण तुम्हाला सगळं काही दाखवायला आवडलं असतं, पण आज काही कारणानिमित्त वेळ कमी होता आणि त्यामुळे बोलून मी असा हा व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.
बऱ्याचदा आपलं काय होतं गृहिणींचं की कधी साडी रेडी असते तर ब्लाऊज रेडी नसतो, आणि माझ्याकडे जी साडी आहे ती साडीचा ब्लाऊज मिळायला मला खूप उशीर लागणार होता. त्यामुळे मी ऑनलाईन हा ब्लाऊज मागवलेला आहे. ब्लाऊज क्वालिटी वगैरे सगळं काही खरंच खूप मस्त आहे. पण याला लावायच्या आहे स्लीव्हच्या, मी माझ्या घरीच लावून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता भरपूर अशा मोठ्या आलेल्या आहेत, कारण की मी कम्फर्टेबल नसते स्लीवलेस घालण्यामध्ये. सो छान असा ब्लाऊज आहे, मिशोवरनं मागवला, ऑफर चालू होती. सो तुम्हाला हवं असेल तर याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देणार आहे. सो या गोष्टी ज्या आहेत बेसिक, किंवा बऱ्याच जणांना मेहंदी काढायची असते, अशा स्वतःसाठी स्वतः सेल्फ पॅम्परिंग करायचं असतं, म्हणजे फेशियल आहे किंवा क्लीनअप आहे, या सगळ्या गोष्टी असतात ज्या आपण सणांसाठी करायच्या असतात. त्या व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर 2-3 दिवस आधी तर आपण सगळ्या गोष्टी वेळेवर करू शकतो. सो जरी आपण गृहिणी असलो किंवा आता आपलं लग्न झालंय, मग लग्नाच्या आधी आपण खूप जास्त एन्जॉय करत होतो, आणि लग्न झालंय, घरातल्या जबाबदाऱ्या पडल्या, मुलं आहे, पाहुणे आहे. म्हणजे माझं लग्न झालंय तरी पण 2 मुलं पण आहे. मी सगळी, मला जे हवं ते सगळं मी व्यवस्थित करत असते, कारण की या गोष्टी मागे असतं प्लॅनिंग केल्या 2-3 दिवस आधीच मी या सगळ्या गोष्टी करते. तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओ बघताय आणि त्या व्हिडिओजमध्ये मी गेल्या काही दिवसांपासून हा कोपरा असेल, हा रूम असेल, तो रूम असेल, किंवा बेसिक अशा गोष्टी क्लीन करत असते. त्यामुळे घर इतकं घाण होत नाही, आणि त्यामुळे माझा घराचा क्लिनिंगचा विषय येत नाही. त्याचबरोबर मला कुकिंग करायला आवडतं, त्यामुळे रेसिपीज ट्राय करणं, जेवण बनवणं हे मी खूप आनंदाने करत असते. आणि राहिला प्लस प्रश्न स्वतःच्या तयारीचा, त्याच्यासाठी पण मी बरोबर वेळ काढते. आणि मग चला, आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी इथेच थांबवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चल बाय.